तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावे वासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावे वासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघात का म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावे वासर निद्रा बहुभाषण. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला आनंद मिळवता यावा याच्याकरता काही घटकांचा विचार सांगितलाय. एकूण 13 घटकांची यादी तुकाराम महाराजांनी दिली आहे आणि त्या 13 घटकांचा आपल्याला अवलंब करता आला तर आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळवता येईल असं तुकाराम महाराजांचा निश्चय आहे, तुकाराम महाराजांची खात्री आहे. तुकाराम महाराजांची आपल्या सगळ्यांकडून अशी अपेक्षा आहे की आपण चांगल्या आनंदाकरता चांगलं आचरण केलं पाहिजे. आपलं आचरण जर चांगलं असेल तर आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. आचरण चांगलं असेल तर आनंदाची प्राप्ती होईल हे जे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. याकरिता तुकाराम महाराजांनी आचरण चांगलं असणं म्हणजे नेमका काय असतं त्याची व्यवस्थित मांडणी या अभंगातून केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आनंद मिळावा याच्याकरता काही गोष्टी सांगितल्यात आणि आपल्याला किती घटकांचा विचार करायचा आहे? किती 13 घटकांचा विचार करायचा आहे. 13 घटकांकरता 1 तास म्हणजे जरा अवघडच आहे, पण तरी आपण 13 घटकांचा विचार धावता पाहायचा आहे. तुकाराम महाराजांची अशी अपेक्षा आहे आनंद प्राप्त व्हावा याकरता माणसानं काय केलं पाहिजे तर चांगलं आचरण केलं पाहिजे. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला आनंदाची प्राप्ती होईल आणि चांगल्या आचरणाकरता आपण काय काय केलं पाहिजे म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगातून एक व्यवस्थित मांडणी करून दिलेली आहे आणि मनुष्य जीवनाची आचार संहिता तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केली आहे. या अभंगातून तुकाराम महाराज काय सांगतात असा जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर आपण एकच वाक्य ध्यानात घ्यायचं. या अभंगातून तुकाराम महाराजांनी मनुष्य जीवनाची आचार संहिता सांगितलेली आहे. या अभंगातून काय सांगतात तुकाराम महाराज? मनुष्य जीवनाची आचार संहिता सांगतात. काय सांगतात तुकाराम महाराज? मनुष्य जीवनाची आचार संहिता सांगतात. काय सांगतात? मनुष्य जीवनाची आचार संहिता सांगतात. काय सांगतात? तुम्ही सगळे बोलत नाही तर मी पुढे जात नाही. काय सांगतात? मनुष्य जीवनाची आचार संहिता सांगतात. काळ सारावा चिंतने हा अभंग जेव्हा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येईल तेव्हा तेव्हा या अभंगातून तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय असा प्रश्न पडला की आपण उत्तर द्यायचं मनुष्य जीवनाची आचार संहिता सांगतात. उद्या पाटील महाराजांचं कीर्तन आहे आणि जगन्नाथ महाराज येऊन जर त्यांनी विचारलं की काल भाग्यवंतांनी काय सांगितलं तर तुम्ही इतकंच सांगायचं मनुष्य जीवनाची. नक्की सांगा कारण मी महाराजांना विचारायला सांगणार आहे. आणि मागचे 3 दिवस झालं आमचं तेच चाललंय, बाकी काहीच नाही. म्हणजे मागचे 3 दिवस झाले आदल्या दिवशी मी कीर्तन करतो आणि दुसऱ्या दिवशी महाराज करतात आणि महाराजांना मी नक्की फोन करून सांगतो की उद्याला हे जाऊन विचारा काय सांगितलं बाबा काल. काय नाही, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? मनुष्य जन्माची आचार संहिता सांगितली आहे. म्हणजे माणसाला आपलं जीवन कशा पद्धतीने चांगलं जगता येईल याच्याकरिता तुकाराम महाराजांनी संहिताबद्ध मांडणी या अभंगातून केलेली आहे. संहिता म्हणजे काय असते? शिस्तबद्ध मांडणी असते, त्याला संहिता म्हणतात. आणि आपल्या आचरणाची व्यवस्थित मांडणी जी तुकाराम महाराजांनी या अभंगातून केली आहे त्याला माणसाच्या जन्माची आचार संहिता असं म्हणतात. जीवनाच्या आचार संहिता आहे. तुम्हाला सांगतो आचार संहिता हा शब्द फार चांगला आहे, हा शब्द फार चांगला आहे, पण दुर्दैवानं आपण तो फक्त बस असा अभ्यास असला पाहिजे. तो आपण फक्त निवडणुकीपुरता वापरतो. तितका तोकडा शब्द नाहीये तो. आचार संहिता हा फार चांगला शब्द आहे. आचार संहिता ही प्रत्येकाच्या जीवनाला लागू पडणारी गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या जीवनाची ती वेगळी असते. एखादा विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याच्या जीवनाची आचारसंहिता वेगळी आहे, खेळाडूच्या जीवनाची आचारसंहिता वेगळी आहे, समाजसेवकाची आचारसंहिता वेगळी आहे, ग्रामसेवकाची आचारसंहिता वेगळी आहे, राजकारणी मनुष्याची आचारसंहिता वेगळी आहे, पारमार्थिकाची आचारसंहिता वेगळी आहे, ब्रह्मचारीची वेगळी आहे, वानप्रस्थाची वेगळी आहे, संसारी माणसाची वेगळी आहे, प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे.
एखादा जर कीर्तनकार असेल तर कीर्तनकाराची आचारसंहिता वेगळी आहे, कलाकाराची प्रत्येकाची एक एक आचारसंहिता आहे. तुम्हाला सांगू काय, या गादीवर जो उभा राहतो ना त्याच्या दोन आचारसंहिता असतात. एक कीर्तनाची आचारसंहिता असते आणि एक कीर्तनकाराची आचारसंहिता असते. आणि कीर्तनकाराची जबाबदारी अशी असते की त्याला दोन आचारसंहिता पाळायच्या असतात. त्याला कीर्तनाचीही आचारसंहिता पाळायची असते आणि कीर्तनकाराचीही आचारसंहिता पाळायची असते. या दोन गोष्टीच्या स्वतंत्र आचारसंहिता आहे. कीर्तनकाराची एक स्वतंत्र जबाबदारी आहे आणि कीर्तनाची एक स्वतंत्र जबाबदारी आहे. कीर्तनाला उभं राहिल्यानंतर कीर्तनकाराने किमान कीर्तनकाराची तरी आचारसंहिता पाळली पाहिजे, हा एक सामान्य नियम आहे. अलीकडचा प्रकार इतका गोंधळात टाकणारा आहे की बरीचशी कीर्तनकार मंडळी अलीकडे आपली आपली आचारसंहिता पाळताना अजिबात दिसत नाही. तुकाराम महाराजांच्या अभंगाची फक्त निवड केली जाते. म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग यानं निवडलाय की तुकोबारायांनी अभंग म्हणून याला निवडलाय, कुणास ठाऊक हा प्रश्न पडतो. नेमका काय केलेला आहे, कारण हा फक्त आणि फक्त तेवढा कीर्तन म्हणून अभंग घ्यायचा इतकाच काही लोकांची जबाबदारी आहे. पुन्हा त्या अभंगाची कीर्तनकार महाराजांची जय विठ्ठल होईस तोवर भेट होत नाही. अभंग कीर्तनकाराला शोधत असतो, कीर्तनकार नाही शोधत. त्याचं आपलं चाललं असतं मस्त मुक्त विहारचा चालला असतो, तो अजिबात अभंगाकडे बघत नाही. असं अजिबात नाही केलं पाहिजे. अभंग आपण जो निवडलाय त्या अभंगाच्या संबंधानं जो तात्विक अर्थ तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानोबारायांना सांगायचा असेल त्याच्याच संबंधानं आपण चिंतन केलं पाहिजे. अलीकडचा प्रकार फार भयानक आहे. म्हणजे कधी कधी तर आपल्याला असंही पाहायला मिळतं, अलीकडची नवीन पद्धत आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं भजन झाल्यानंतर शेवटी एखादं गाणं म्हणून दाखवायचं. कुठलं का असेना ते, कुठलं का असेना, कधीतरी खंडोबाचं असतं, नाही तर मल्हारीचं असतं, आणि कोणाचं तरी असतं. अलीकडं ते बंगाली बाबाचं जास्त चाललंय. बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच गाणे आहेत. कशा करता म्हणायचे ते गाणं म्हणण्याकरता हे व्यासपीठ अजिबात नाहीये. पण बरीचशी मंडळी, महेंद्र महाराज आपल्याकडे मागच्या 2.5-3 महिन्याच्या पूर्वी, 3 महिन्याच्या पूर्वी काहीतरी, मला आता नेमकं आठवत नाही, कल्याण पूर्वेला एक कीर्तन झालं की ते कल्याण पूर्वेला झालेलं जे कीर्तन आहे त्या कीर्तनामध्ये त्या कीर्तनकारानं पंचपदीच घेतली नाही. पंचपदीची आपण म्हणतो कीर्तनकार येण्याच्या आधी पंचपदी ती म्हटली नाही. बरं, त्या कीर्तनकार आल्यानंतर जेव्हा कीर्तनकार स्वतःची पंचपदी करतात महाराज, त्यांनी ती पण घेतली नाही. आणि गंमत अशी आहे की त्यांनी कीर्तनाकरता अभंग पण घेतला नाही, त्यांनी गाण्यावर कीर्तन केलंय. हे किती मोठं भयानक सत्य आहे. त्यांनी गाण्यावर कीर्तन केलंय. आपली निष्ठावंत काही वारकरी लोक होती, ते तिथं टाळ ठेवून निघून गेले, समजा तो भाग वेगळा. आपण गाण्यावर कीर्तन करेपर्यंत जर मजल जात असेल तर कीर्तनकाराची आचारसंहिता राहिली कुठं, ती पाळली पाहिजे आणि कटाक्षानं आपण ती पाळली पाहिजे. गंमत अशी अलीकडे की प्रत्येक माणूस आपल्या ठिकाणी होणारी कीर्तनं म्हणजे 2 तास आम्हाला चांगलं खळखळून हसता आलं पाहिजे याच्याकरता कीर्तनाकडे पाहतात. दुर्दैवानं आपण तसं नाही पाहिलं पाहिजे आणि कीर्तनाची आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. ही जबाबदारी जशी कीर्तनकाराची आहे, जशी आम्हा कलाकारांची आहे, तेवढीच जबाबदारी ती श्रोत्यांची आहे आणि तेवढीच जबाबदारी आयोजकांची आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांनी या अभंगातून मनुष्य जीवनाची आचारसंहिता सांगितली आहे आणि ती आचारसंहिता सांगत असताना तुकाराम महाराजांची अपेक्षा आपल्याकडून अशी आहे की माणसानं कमीत कमी माणसासारखं तरी जगलं पाहिजे. माणसानं कसं जगावं, कमीत कमी माणसासारखं जगावं. आपलं जगणं कसं असावं, कमीत कमी माणसासारखं जगणं असावं. कारण बरीचशी माणसं माणूस म्हणून जन्माला येतात, पण माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक माणूस माणसासारखाच वागेल असं काही सांगता येत नाही. माणूस म्हणून जन्माला येणारी भरपूर आहेत, पण ती माणसासारखी कुठे वागतात. मी तुम्हाला एक 2-3 प्रकारचं जीवन सांगतो. 2-3 प्रकारचं जीवन सांगतो, त्याला तुम्ही बरं म्हणायचं, वाईट म्हणायचं की उत्तम म्हणायचं ते मला तुम्ही सांगा. 2-3 प्रकारचं जीवन आहे. माणूस म्हणून जन्माला आला, नको नको तसा वागला आणि राक्षसासारखा मेला. हे जीवन कसं आहे मला सांगावं. बरं आहे, उत्तम आहे की वाईट आहे? कसं आहे, वाईट आहे. माणूस म्हणून जन्माला आला, नको नको तसा वागला आणि राक्षसासारखा मेला. हे कसं आहे, अत्यंत वाईट आहे. पण माणूस म्हणून जन्माला आला, माणसासारखा वागला आणि माणसासारखा मेला. हे कसं आहे, हे बरं आहे. हे कसं आहे, हे बरं आहे. पण माणूस म्हणून जन्माला आला, साधू सारखा वागला आणि देव माणूस बनून मेला. आता कसं आहे मला सांगा, उत्तम आहे. हे कसं आहे, उत्तम आहे. जन्माला आलो
आपल्याला कुठलं जगणं आवडेल मला सांगा. आपल्याला कुठलं, या तिघांपैकी आपल्याला कुठलं जगणं आवडेल? मी 3 सांगितले की नाही, तुम्ही माझ्याशी बोला, असं अपरिचित माणसासारखं बघू नका माझ्याकडं. या तिघांपैकी आपल्याला कुठलं जगणं आवडेल? वाईट, बरं की उत्तम? उत्तम जगणं आपल्याला आवडेल. पण उत्तम जरी जगता नाही आलं तरी कमीत कमी बरं तरी जगता आलं पाहिजे, हीच तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. नाही आपल्याला साधू माणूस बनता आलं, नाही आपल्याला देव माणूस बनता आलं, कमीत कमी माणसाचं जीवन हे माणसासारखं तरी असलं पाहिजे, ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. विठ्ठला विठ्ठला आणि माणसानं माणसासारखं जगावं याकरता तुकाराम महाराजांची अपेक्षा आपल्याकडून चांगल्या आचरणाची अपेक्षा आहे. तुकोबाराय असं म्हणतात की काहीही झालं तरी चालेल, आपण कितीही सुशिक्षित झालो, कितीही हुशार झालो, कितीही चतुर झालो, कितीही शहाणे जरी झालो तरी माणसानं आपलं चांगलं आचरण सोडू नये, असं तुकाराम महाराजांचं मत आहे. तुकोबाराय म्हणतात बहु तू झालासी चतुर शहाणा, 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 शुद्धाचरणा चुको नको. तुकाराम महाराज म्हणतात बहु तू झालासी चतुर आणि बहु तू झालासी शहाणा. कितीही चतुर कितीही शहाणा जरी झाला तरी शुद्ध आचरणा चुको नको. चांगलं आचरण मात्र माणसानं सोडायचं नाही. का चांगलं आचरण सोडायचं नाही? सुभाषितकार आपल्याला असं सांगतात आचार परमो धर्म, आचारेत लभते प्रतिष्ठा. आचार हा चांगला धर्म आहे. किंबहुना मनुष्याची ओळख ही त्याच्या आचरणाने होत असते आणि आपल्या आचरणाने जर आपला परिचय होत असेल तर आपलं आचरण इतकं चांगलं ठेवावं की जेणेकरून आपल्याला ते आचरण समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करून देईल. माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळते ही त्याच्या आचरणाने मिळते की नाही मला सांगा? ज्याचं चांगलं आचरण आहे त्याला चांगली प्रतिष्ठा मिळते. समाजामध्ये सन्मान मिळतो तो चांगलं आचरण करणाऱ्यालाच सन्मान मिळतो. ज्याचं आचरण चांगलं आहे त्यालाच सन्मान मिळतो. लोक कोणाला लक्षात ठेवतात? ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला लोक लक्षात ठेवतात. हा सामान्य नियम आहे.
जो चांगला वागलेला आहे लोक त्याला ध्यानात ठेवतात, इतरांना लोक ध्यानात ठेवत नाही. म्हणजे अगदी थोडासा अजून यातला कठीण अर्थ, गर्भित अर्थ जर काढायचा झाला, अजून सखोल जर बोलायचं झालं तर लोक ध्यानात ठेवत नाहीत असं नाही. मी गमतीनं असं म्हणत असतो, लोक सगळ्यांना ध्यानात ठेवतात. लोक सगळ्यांना, म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर लोक सगळ्यांना ध्यानात ठेवतात. ज्यानं अख्ख्या गावाचं भलं केलंय लोक त्यालाही ध्यानात ठेवतात. आणि बस असं तुम्ही बोलत चला, ज्यानं अख्ख्या गावाचं वाटोळं केलंय लोक त्यालाही ध्यानात ठेवतात. लोक दोघांना ध्यानात ठेवतात. फक्त दोघांना ध्यानात ठेवण्याची पद्धत मात्र लोकांची वेगळी असते. ज्यानं गावाचं भलं केलंय त्याच्याकरता लोक फार चांगले चांगले शब्द वापरतात, आणि ज्यानं गावाचं वाटोळं केलंय त्याच्याकरता मात्र मंत्र वापरतात. ते कुठले असतात ते जय विठ्ठलच्या आत इथं सांगता येत नाही, नंतर कदाचित सांगेन आठवले तर. तुम्ही ऐका, ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला सन्मान आहे, ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला प्रतिष्ठा आहे. मनुष्यानं आपलं आचरण चांगलं ठेवावं जेणेकरून त्याला समाजात प्रतिष्ठा निर्माण होईल. आपल्याला प्रतिष्ठा देणं हे आपल्या आचरणावर अवलंबून आहे असं शास्त्रकार म्हणत असतील तर तुकोबाराय आपल्याकडून आग्रह करतात, शुद्ध आचरणात चुको नको. चांगलं आचरण माणसानं सोडायचं नाही, माणसानं चांगल्याच आचरणानं राहिलं पाहिजे. पण चांगलं आचरण केलं पाहिजे याच्याकरता तुकाराम महाराज जर आग्रह करत असतील तर नेमका चांगलं आचरण म्हणजे काय असतं हे आपल्याला कळावं. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या आचरणाची 13 घटकं मांडली आणि त्या सगळ्या घटकांचा एक एक करून विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. आपण या संपूर्ण अभंगाकडे जर नजर घातली तर तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्ये 5, दुसऱ्या चरणामध्ये 5, तिसऱ्या चरणामध्ये 2 आणि शेवटच्या चरणामध्ये 1 असं करून 13 घटकांचा विचार सांगितलाय. पहिल्या आणि दुसऱ्या चरणात 5-5 घटक आहेत, 10 झाले. तिसऱ्या चरणामध्ये 2 घटक आहेत, 12 झाले. आणि शेवटच्या चरणामध्ये 1 घटक आहे, 13 झाले. एकूण या 13 घटकांचा विचार तुकाराम महाराज सांगतात. आणि ह्या 13 घटकांच्या प्रमाणे जर आपण आपलं आचरण केलं तर ते आचरण म्हणजे माणसाचं सर्वोत्तम आचरण असेल आणि त्याच आचरणानं आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि पैकी महत्वाचे असलेले 5 घटक तुकाराम महाराजांनी व्यक्त केले. अभंगाचं पहिलं चरण. काळ सारवा चिंतने, काळ सारवा चिंतने, काळ सारवा चिंतने, काळ सारवा चिंतने, काळ सारवा चिंतने,
गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. तुकाराम महाराजांनी 5 महत्वाच्या गोष्टी पहिल्या चरणामध्ये सांगितलेल्या आहेत. 5 गोष्टी सांगत असताना तुकोबारायांनी काय आरंभ केलाय? काळ सारावा चिंतने, एकांतवासी, गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. 5 गोष्टींचा आपण विचार करा. पहिलं काय सांगितलंय? काळ सारावा चिंतने. हे काळ सारावा या 2 शब्दाकडे महत्वाचं आपण लक्ष द्या. 2 शब्द अतिशय महत्वाचे. एक काळ आणि दुसरा सारावा. काळ सारावा म्हणजे आपला आपण काळ घालवला पाहिजे. सारावा म्हणजे काळ व्यतीत करावा. व्यतीत करावा म्हणजे हे काही सांगायची गरज नाही. काळ व्यतीत करावा तो जातच असतो. तुम्ही काही करा नाहीतर तुम्ही नका करू. तो काळ तुमचा चाललाच आहे. आता चाललाच असेल तर आपण काय केलं पाहिजे? हा काळ व्यवस्थित व्यतीत केला पाहिजे. हा काळ व्यवस्थित सारला पाहिजे. मग जो काळ सारायचा आहे तो कसा सारायचा आहे? त्याकरता 5 घटकांचा विचार तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलाय. काळ सारावा चिंतने, एकांतवासी, गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. आता आपण काय करायचं? हे पहिले जे 2 शब्द आहेत ना, काळ सारावा, पहिले जे 2 शब्द आहेत काळ सारावा, हे दोनही शब्द पुढच्या 5ही घटकांना लावून घ्यायचे. हे 2 शब्द पुढच्या 5 घटकांना. 5 घटक कुठले आहेत आपले? चिंतने, एकांतवासी, गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. हे काळ सारावा सगळीकडे लावायचे. म्हणजे काळ सारावा चिंतने, काळ सारावा एकांतवासी, काळ सारावा गंगा स्नाने, काळ सारावा देवाच्या पूजने आणि काळ सारावा प्रदक्षिणा तुळशीच्या. पहिल्या चरणाचा अर्थ संपला. इतकाच अर्थ आहे. काळ सारावा काय? प्रत्येकाला लावून घ्यायचं. प्रत्येकाला थोडं 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 काळ सारावा. म्हणजे काळ सारावा चिंतनेपासून आपण सुरुवात करायची. कसा काळ सारला पाहिजे? देवाच्या चिंतनाने आपण काळ सारला पाहिजे. म्हणजेच जास्तीत जास्त काळ आपला देवाच्या चिंतनात जाईल याची व्यवस्था मनुष्यानं केली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला काळ सारावा चिंतने याची व्यवस्था केली पाहिजे. आणि सगळ्याच चिंतन व्यवस्थित होईल याची पण व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे त्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याची व्यवस्था केली. ऐका, ते फार हौशी बहुतेक. काळ सारावा चिंतने, माझ्याकडे लक्ष द्या. काळ सारावा चिंतने. चिंतनानं आपला काळ गेला पाहिजे. काळ जातच असतो. तुम्ही काही करा अथवा नका करू, तो काळ जर पुढे सरकतच असेल तर तो पुढे सरकणाऱ्या त्या काळाला आपण चिंतनाची जोड दिली पाहिजे. आणि जास्तीत जास्त मनुष्यानं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. कोणत्या काळात करायचं? कोणत्याही काळात करा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरते. तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्म्याचं चिंतन जास्तीत जास्त काळ करण्याची व्यवस्था माणसानं केली पाहिजे. चिंतनासी न लगे वेळ, सर्व काळ करावा, सर्व काळ करावा, सर्व काळ करावा. जास्तीत जास्त काळ मनुष्यानं देवाचं चिंतन केलं पाहिजे. सगळे संत मंडळी आपल्याला आग्रह करतात भगवंताचं भजन केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त काळ चिंतन केलं पाहिजे. जरी कधी कधी आपल्याला असं दिसत असलं की संतांनी आपल्याकडून बारीक अपेक्षा केलेली आहे, तरी संतांच्या अपेक्षा ह्या काही बारीक नसतात.
ज्ञानोबाला जरी एखाद्या ठिकाणी असं म्हणत असते की मोटके निमिषभरी देतूच आहे, तरी पण निमिषभरच द्या असा त्याचा अर्थ नाही. सुरुवात निमिषभरापासून करा. सुरुवात करत असताना तुम्ही थोडी करा ना. ज्ञानोबाला सुरुवात करत असताना थोडी करतात, पण शेवट करत असताना मोठा करतात. मी तुम्हाला उदाहरण देतो. हरिपाठ बहुतेक सगळ्यांच्या परिचयाचा किंवा पाठांतराचा असावा, आणि त्या हरिपाठाची सुरुवात जर आपण पाहिली तर ज्ञानोबांनी सुरुवात फारच थोडी केलेली आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर आपण भगवान परमात्म्याचं भजन केलं तरी त्याचा पुढचा सगळा परिणाम ज्ञानोबांनी पुढच्या अभंगांमध्ये सांगितलेला आहे. क्षणभरापासून आपण आरंभ करावा. ही जरी ज्ञानेश्वर महाराजांची पहिली गोष्ट सांगण्यातली असली तरी ज्ञानोबा म्हणतात सुरुवात क्षणभरी. सुरुवात कशी? क्षणभरी. सुरुवात कशी? थोडी थोडकी. थोडंच भजन केलं पाहिजे. थोडं थोडं करत करत आपण सुरुवात केली पाहिजे. क्षणभर भजन केलं तरी भगवान परमात्मा आपल्याला तेणे मुक्तिचारी साधी येल्या, पुण्याची गणना कोण करी वगैरे वगैरे फळं आपल्याला देऊन जाईल. असं जरी ज्ञानोबा म्हणत असले तरी क्षणभर करा, म्हणजे क्षणभरच करा असं ज्ञानोबा. रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको. सर्व तुझा गोडी साईच्याच निवडी, सर्व तुझा गोडी साईच्याच निवडी, सर्व तुझा गोडी साईच्याच निवडी, सर्व तुझा गोडी साईच्याच निवडी. रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको. देवाची द्वारी उभा क्षणभरी असं म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात आपण क्षणभर भजनापासून, म्हणजे थोड्या थोडक्या भजनापासून केली तरी चालेल अशी सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. आणि नंतर या भजनाच्या संबंधानं ज्ञानोबा 25 अभंगांचा विस्तार करतात. आणि मग शेवटच्या 27व्या अभंगामध्ये ज्ञानोबा त्या ह्या सगळ्या प्रकरणाचा समारोप करत असताना असं म्हणतात की सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे शेवट कुठे केला? रिकामा अर्ध घडी राहू नको. सुरुवात काय होती? उभा क्षणभरी. आणि शेवट काय? रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे आरंभ करत असताना जरी थोडा केलेला असला तरी शेवट मात्र ज्ञानोबारायांचा असाच आहे की रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे जास्तीत जास्त काळ आपण देवाच्या चिंतनाची व्यवस्था केली पाहिजे. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ असं ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे आपण भगवंताचं भजन सर्व काळच केलं पाहिजे. सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. भजनाच्या संबंधानं बोलत असताना ही मंडळी सर्व काळच बोलतात, कारण जास्तीत जास्त काळ आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. काय होत आहे? आपण प्रपंच करत असताना अमर्याद करतो आणि परमार्थ करत असताना मर्यादित करतो. वास्तविक पाहता भजन कसं केलं पाहिजे? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाचं भजन रात्रंदिवस केलं पाहिजे. रात्रंदिवस केलं पाहिजे. पण देवाचं भजन आपण रात्रंदिवस करतो काय? नाही नाही. देवाचं भजन मर्यादित असतं की अमर्यादित असतं? देवाचं भजन कसं आहे? मर्यादित. म्हणजे फारच मर्यादित. म्हणजे इतकं मर्यादित की कधी कधी आम्हाला तिथली मंडळी सांगत असतात, महाराज आमच्याकडे एकदम काटेकोर आहे बरं का, 7 ते 9 म्हणजे 7 ते 9च. एकदम ते 9च लढाई भर देतात. म्हणजे इतका भर देतात. ते काल्याच्या कीर्तनात ते फारच गोंधळ असतो. 12 म्हणजे 12च. 12 म्हणजे 12 का? लोकांना भुका लागतात. पण लोकांना भुका लागतात तर घरी कोण 12 वाजता जेवतं मला सांगा ना. नाही पण काल्याचा प्रसाद 12ला पाहिजे असतो. तेव्हा 12 म्हणजे 12च. फेटा बांधतानाच आम्हाला ते चोपदार येऊन सांगतात, महाराज 9ला संपवा. म्हटलं सुरू तर करू द्या आधी, मला सुरू तर करू द्या, नंतर संपवण्याचं सांगा ना. आमचं अगदी ठरलेलं आहे. आमचं एकदम ठरलेलं असतं. कीर्तन म्हटलं की 2 म्हणजे 2च तास. हरिपाठ म्हटला की 1च तास. प्रवचन म्हटलं की 1च तास. कथा म्हटली की 3च तास. हे आमचं पक्क ठरलेलं आहे. त्याच्या पलीकडे आम्ही जात नाही. मी गमतीनं म्हणत असतो, काकड्याची वेळ सकाळी 4 ते 6 आणि काकड्याला माणसं पण 4 ते 6. काय त्याच्या पलीकडे आम्ही जात नाही. काय कोणाला काय झालंय पण ते काकडे यायला मागत नाही.
नाही नाही, असं नाही केलं पाहिजे. भगवंताचं भजन हे आम्ही इतकं मर्यादित केलंय, इतकं आम्ही वेळेच्या चौकटीत बसवलंय, त्याच्या पलीकडे आम्ही जायला तयार नाही. बरं, आम्ही जर परमार्थ असा करतो आणि प्रपंच पण तसाच केला असता तर एक वेळ समजण्यासारखं होतं. पण प्रपंच करत असताना सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हे दोन्ही शब्द दोन्हीकडचे बघा ना. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार, हे रात्रंदिवस पाहिजे होतं. पण आपण हे रात्रंदिवस न करता सायास करीसी प्रपंच दिननिशी. प्रपंच कैसा करीसी, प्रपंच सायासे करीसी आणि दिननिशी करीसी. दिननिशी म्हणजे रात्रंदिवस, अजिबात मर्यादा नाही. ते प्रपंच आम्ही रात्रंदिवस करतो. म्हणजे इतका प्रपंचात आम्ही इतके आहोत की रात्रीची वेळ झोपायला दिली म्हणून झोपतो. तरी मला वाटतं दुकानं उघडी राहायची असती तर माणसांनी रात्री पण ते गेले असते बाहेर फिरायला. लोक तसे अर्धी जातातच आता. म्हणजे मी तर असं म्हणत असतो की पूर्वीच्या काळी भूत रात्री जागायची. जमलं तर बघा, नाही तर त्या सोडून. अलीकडची भूत पण कन्फ्युज आहेत की आपली वेळ कुठली. त्यांची आखी वेळ बाकीच्या भूतांनी घेतलेला. करता काय, म्हणजे आम्ही 3-3:30 वाजेपर्यंत ते मोबाईलवर आम्ही काय असतो ऑनलाईन म्हणा ना तुम्ही. आम्ही 3-3:30 वाजेपर्यंत 4-4 वाजेपर्यंत नाही कुठपर्यंत ऑनलाईन असतो. काकड्याचा रामकृष्णाला ऐकू येत नाही तोपर्यंत. ते ऐकू आली की लोक झोपतात. हो, मला सांगा ना काय आहे भगवंताचं भजन जे अमर्याद असायला पाहिजे. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने. चिंतन आपण अमर्यादित केलं पाहिजे. याच्याकरता तुकाराम महाराजांनी आपल्याकडून पहिल्या घटकाचं असं चिंतन करून घेतलंय. काळ सारावा चिंतने. चिंतनात आपण आपला काळ व्यतीत केला पाहिजे आणि भरपूर वेळ चिंतन केलं पाहिजे. हे आत्ता आपण ज्या परमार्थाला मर्यादा घातल्या की नाही भजनाला, हे आत्ता मर्यादा आल्या. पूर्वी कुठे मर्यादा होत्या? पूर्वी अजिबात मर्यादा नव्हत्या. या कुठल्याही भजनाला पूर्वीच्या काळी मर्यादा नव्हत्या. अगोदरच्या जर तुम्ही पत्रिका बघितल्या, अगोदरच्या म्हणजे 70-75 वर्षाच्या पूर्वीच्या जर पत्रिका बघितल्या तुम्ही, किती वर्षापूर्वीच्या? 70-75 वर्षाच्या पूर्वीच्या आहेत. भिवंडीला पूर्ण्याच्या मंदिरात जा, त्या पत्रिका आहेत, तुम्हाला बघायला मिळतील. त्या पूर्ण्याच्या राम मंदिरामध्ये तिथे अजूनही त्यांनी पत्रिका सांभाळून ठेवलेल्या आहेत. त्या पत्रिका जर आपण बघितल्या ना तर त्या पत्रिकांमध्ये फक्त काळ लिहिलाय, वेळ नाही. काळ लिहिला म्हणजे काय आहे? काय नाही, त्याच्यामध्ये फक्त इतकंच लिहिलंय. आजचे कार्यक्रम काय होतील, दिवसाचे कार्यक्रम काय, पहाटे काकडा होईल, सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण होईल, संध्याकाळी हरिपाठ प्रवचन होईल, रात्री कीर्तन होईल, संपलं. एवढ्यातच भागलं. ते किती वाजता सुरू किती वाजता संपेल हे असं अजिबात लिहिलेलं नव्हतं. फक्त सकाळ संध्याकाळ रात्र वगैरे असंच लिहिलेलं होतं. हे आता एकदमच काटेकोर आलंय. आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूरच्या जवळ थोडं कीर्तनाला गेलो. त्यांच्या पत्रिकेतच कीर्तनाची वेळ होती 8 ते 11. 8 ते 3 तासाची कीर्तनाची वेळ. बरोबर 7:45 वाजता त्यांनी विणा घेतला. 8 वाजता ते विणा माझ्या गळ्यात आला. कीर्तनाला सुरुवात झाली. 3 तासाची वेळ होती. आम्ही पण अगदी मोकळं चिंतन केलं. 10:30 वाजता विठोबा रखुमाईचं भजन घेतलं आणि 10:30 वाजता त्या भजनाच्या वेळेला तिथले ते प्रमुख महाराज आले आणि त्यांनी माझ्या कानात सांगितलं, महाराज अर्धा तास वाढवा. मी म्हटलं आधीच 3 तास झाले, म्हटलं अजून अर्धा तास वाढवा. ते म्हटले नाही अर्धा तास वाढवा, तुम्ही मुंबईवरून आलेत. मी म्हटलं आता मुंबईवरून आलो तर काय वचपच करता काय? म्हटलं मुंबईवरून आलो 3.5 तास. ते म्हटले नाही तुमचा गैरसमज झालाय, तुम्ही मुंबईवरून आलेले आहात म्हणून तुम्हाला 3.5 तास. आमच्या परंपरेचा असता तर 5 तास परंपरा आहे म्हटले आमची. त्यांच्याकडं 5 तासाची कीर्तनाची परंपरा आहे. आजही तुम्ही गेलात तर. आणि हे असं काय? कारण त्यांचे जे गुरुवर्य होते
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू मारुती महाराज कानेगावकर म्हणून एक मोठे महात्मा तिकडे होऊन गेले. त्यांची 6 तासाची कीर्तनाची परंपरा, 6 तास ते 6 तास कीर्तन करायचे. आणि गंमत अशी होती की 6 तास ते कीर्तन करायचे आणि 6 तास श्रोते बसायचे. हे नवल आहे. कोणीच उठायचं नाही, कोणीही कीर्तनातून उठायचं नाही. ही सगळ्या जुन्या महात्म्यांच्या असलेल्या भजनाच्या परंपरा आहेत. म्हणजे अजिबात थांबायचं नाही. अखंड चिंतन, अखंड भजन ही त्यांची सगळ्यांची रीत होती. अखंड, खंड पडू देत नाहीत. भगवान परमात्म्याच्या भजन हा जास्तीत जास्त काळ व्हावा याची व्यवस्था माणसानं करावी. मनुष्याचं मनुष्यपण जे इतर सगळ्यांपेक्षा वेगळं पडतं त्याला कारण फक्त भजन असेल, नामस्मरण असेल, चिंतन असेल तर माणसानं जास्तीत जास्त काळ चिंतनात घालवावा. काळ सारावा चिंतने. चिंतन सरे तो धन्य धन्य मी प्रमाण घेत नाहीये, पण ते मला फार प्रत्येक वेळा थांबवावं असं वाटत नाही म्हणून मी मगाशी एक घेतलं. पण मला क्षमा करा, मी मध्ये मध्ये प्रमाण घेत नाही कारण माझी चिंतनाची दिशा मग बदलते. माझं चिंतन ते राहीलच. मग तुमचं प्रमाण मला घ्यावंच लागतं. तुमचं घेतलं की त्याच्यावर मला थोडंसं बोलावं लागेल म्हणून मला क्षमा करा. मी प्रमाण न घेणं जरा पसंत करीन. विठ्ठला विठ्ठला. का करायचं भगवंताचं चिंतन, का करायचं त्याची काही कारणं सुद्धा आहेत. देवाचं चिंतन का करावं याची कारणं सांगत असताना तुकाराम महाराजांनी अनेक कारणं जरी सांगितलेली असली तरी एकूण 3 कारणामध्ये आपल्याला त्याचा समारोप करता येतो. देवाचं चिंतन का करायचं? पहिलं कारण असं आहे, देवाच्या चिंतनाने सगळी फळं एकत्र मिळतात म्हणून देवाचं चिंतन करायचं. दुसरं कारण काय आहे? देवाच्या चिंतनामुळे सगळी संकट निघून जातात म्हणून देवाचं चिंतन करायचं. आणि तिसरं कारण काय आहे? देवाचं केलेलं चिंतन हे देवाला जास्त प्रिय आहे म्हणून देवाचं चिंतन करायचं. 3च कारण आपण पहा. चिंतन का करायचं? पहिलं कारण सगळी फळं एकत्र मिळतात म्हणून. दुसरं कारण सगळी संकट निघून जातात म्हणून. आणि तिसरं कारण देवाच्या चिंतनामुळे देवाचं चिंतन हे देवाला जास्त प्रिय आहे म्हणून. या 3 कारणांकरता आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. पहिलं कारण काय आहे? देवाचं चिंतन करायचं कारण सगळी फळं एकत्र मिळतात म्हणून. सगळी फळं, सगळीच्या सगळी फळं एकत्र देणं, सगळी फळं एकत्र देणं हे देवाच्या चिंतनाचं असलेलं महिमान आहे. इतर पण सगळी साधनं आहेत. इतर साधनं पण आपल्याला फळ देतात पण एका वेळेला एकच फळ देतात. इतर साधनांमध्ये एका वेळेला अधिक फळ देण्याची व्यवस्था नाही. पण नामसंकीर्तन, नामचिंतन हे असं साधन आहे की ते एकाच वेळेला अधिक फळं आपल्याला देऊ शकतं. जास्तीत जास्त फळं एकत्र पदरात टाकणं हे भगवंताच्या नामचिंतनाचं महिमान आपल्याला सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज त्या संबंधानं बोलताना असं म्हणतात, अवघे होती अवघे होती चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. किंवा तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, न भेटे ते भेटो आले आपण करिता चिंतन विठोबाचे. विठोबाचे चिंतन करिता न भेटे ते भेटो आले आपण. ज्याची आपण इच्छा पण केली नसेल, कल्पना पण केली नसेल
ती सगळी फळं आपल्याला एकत्र प्राप्त होतील. फक्त देवाचं चिंतन केलं पाहिजे इतकंच. भगवंताचं चिंतन केलं की सगळं एकत्र मिळतं. बाकीची साधनं केली की फळं मिळतात, पण एका वेळेला एकच मिळतं. आणि देवाचं चिंतन केलं की फळं मिळतात, पण सगळं एकत्र मिळतं. मला सांगा ना, तुम्हाला काय पसंत आहे? एका वेळेला एक घेणं हे पसंत आहे की सगळं एकत्र मिळवणं हे पसंत आहे? पहिलं की दुसरं सांगा हो? दुसरं आम्हाला पसंत आहे. एका वेळेला एक घेणं नाही, हे किती एक 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 करत राहायचं. त्याच्यापेक्षा एकच असं साधन करायचं की सगळं एकत्रच मिळालं पाहिजे. आम्हाला एक एक नसतं पाहिजे, आम्हाला सगळं एकत्र पाहिजे असतं. आम्हाला सगळं पाहिजे, सगळंच्या सगळंच मिळालं पाहिजे अशी आमची इच्छा असते. मला सांगा ना, उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर मला सांगा, तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला काय आवडतं? हे महिन्याचा किराणा भरायचं ठरलं आणि घरामध्ये आपण मोठी अशी यादी केली की हे सगळं सामान बाजारात घ्यायला गेल्यानंतर प्रत्येक सामान घेण्याकरता वेगळ्या वेगळ्या दुकानात जाणं हे आम्हाला पसंत आहे की सगळं एकत्र मिळतं म्हणून डीमार्टला जाणं पसंत आहे? काय करता सांगा? कसं करता मला सांगा? काय पाहिजे? डीमार्ट पाहिजे की? डीमार्ट आम्हाला बरा पडतो. का बरं? तिथं गेल्यानंतर सगळं एकत्र मिळतं. अहो, कल्पना केलेलं असेल तेही मिळतं आणि ज्याची आम्ही कल्पनाच केलेलं नसेल तेही मिळतं. आणि काय तिथं गेल्यानंतर आम्हाला उपरती होते कोणाच ठाऊक. तिथं आम्हाला सगळंच गरजेचं वाटत असतं. तिथं आम्हाला सगळं गरजेचं वाटतं. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. डिमांडवाली लोक एवढी हुशार आहेत, तुम्हाला सांगतो. इतकी हुशार आहेत, इतकी हुशार आहेत की आपण घेतलेल्या सामानाचं वजन आपल्याला कळू नये म्हणून त्यांनी आता बास्केट पण कमी केले तर ट्रॉल्या वाढवल्या. बरं, मी अजून बारीक अभ्यास त्याचा असा केलाय की काही 1-1.5-2 वर्षापूर्वी त्यांच्या ट्रॉल्या बारीक होत्या, आता त्यांनी ट्रॉल्या पण मोठ्या केल्या. तुम्ही जाऊन बघा, पाहिजे तर जाऊन बघा. त्या ट्रॉल्या इतक्या मोठ्या केल्या. काय नाही, आपलं काम काय असतं, फक्त ते उचलायचं रॅक मधून ट्रॉलीत टाकायचं, रॅक मधून उचलायचं ट्रॉलीत टाकायचं. हे म्हणजे कसं आहे माहितीये का? सासवडच्या घाटात असतं तसं. राजगिराचा घेत लाडू टाका झोळी, केळी टाक. माहिती आता ज्यांचा अनुभव असेल त्यांना माहिती असेल, बाकीच्यानी जाऊ द्या. सगळं ते वारीत असतं ना. काही लोक तेवढ्या पुरतच गेलेले असतात ना, खातं जागा. मग ते सगळं तेवढं घेतात आणि टाकलं आपलं, चालेल, नुसतं झोळीत टाकत फिराय. तसं आपलं तिथं गेल्यावर काम असं काही नाही. ते तिथून उचलायचं आणि ट्रॉलीत टाकायचं. आपल्याला वजनच कळत नाही. म्हणजे कळतच नाही असंही नाही, ते कळतं पण कुठं? थेट बिलिंग काउंटरला गेल्यानंतर. तिथं गेल्यानंतर कळतं की अरे रे, जेवढं ठरवून आलो त्याच्यापेक्षा जास्तीचं वजन झालंय. पण लाजेपोटी आम्ही त्यातलं काही काढायलाही मागत नाही. आम्ही 2,000चं ठरवून जातो आणि 10,000 संपवून येतो. पण तरी आम्हाला काय पाहिजे? डीमार्टच पाहिजे. कारण काय? कारण एकच आहे, जास्त हिंडायची गरज पडली नाही, सगळं एकत्र मिळालं. जसं प्रपंचात आम्हाला सगळं एकत्र पाहिजे म्हणून आम्ही एकाच त्या दुकानात गेलो, सगळं एकत्र मिळवलं, तसं सगळीच्या सगळी फळं एकत्र मिळवण्याचं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन आहे. ज्याची इच्छा केली असेल तेही मिळेल, ज्याची इच्छा केली नसेल तेही मिळेल. म्हणजे अकल्पित आणि कल्पित अशा सगळ्या फळांची प्राप्ती एकत्र होते. म्हणून देवाच्या चिंतनाने आपला काळ घालवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल इतकंच नाही, दुसरं कारण ध्यानात घ्या. दुसरं काय कारण आहे? सगळी संकट जातात म्हणून देवाचं चिंतन केलं पाहिजे. सारासार विचार करा विठावठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. भगवान परमात्म्याच्या भजनाने तराल दुर्घट भवसिंधू आणि तयाच्या चिंतने निरसेल संकट. संकट जाण्याकरता देवाचं चिंतन केलं पाहिजे. आपण जर पुराणांमध्ये थोडंसं लक्ष घातलं तर मला वाटतं अनेक उदाहरणं आपल्याला अशी पाहायला मिळतील, ज्यांच्यावर संकट आलं त्या प्रत्येकानं देवाचं चिंतन केलं आणि ज्यानं देवाचं चिंतन केलं तो संकटातून मुक्त झाला. याच्याकरता उदाहरण म्हणून तुम्ही प्रल्हादाचं घ्या, उदाहरण म्हणून अर्जुनाचं घ्या, उदाहरण म्हणून द्रौपदीचं घ्या, उदाहरण म्हणून गजेंद्राचं घ्या. अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. प्रल्हादावर संकट आली नाही का? मला सांगा. अनेक संकट आली. त्या सगळ्या संकटातून मोकळं होण्याकरता प्रल्हादानं काय केलंय? देवाचं चिंतन केलंय. चिंतन केलं की संकटातून मुक्त होता येतं. म्हणजे सगळी संकट जावी याकरता पण आपण देवाचं चिंतनच केलं पाहिजे. 2 आणि देवाचं केलेलं चिंतन हे देवाला अतिशय प्रिय आहे. आपण आवडे देवासी तो एका प्रकार म्हणतो की नाही, कारण ते देवाला प्रिय आहे. तसं तुकाराम महाराज आणखी एका ठिकाणी म्हणतात, देवाला देवाचं भजन फार प्रिय आहे. कुठे म्हटले तुकाराम महाराज? सगळ्यांच्या परिचयाचं असलेलं प्रमाण आहे, सगळ्यांच्या परिचयाचा असलेला अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला काही जरी नाही आवडलं
तरी देवाला भगवंताचं केलेलं चिंतन म्हणजे त्याच्याच नामाचं केलेलं चिंतन हे मात्र अतिशय प्रिय आहे. सांगत असताना तुकाराम महाराज म्हटले, गीता भागवत करीती श्रवण, गीता श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. इथं गीता भागवत करीती श्रवण हे मान्य आहे, अखंड चिंतन विठोबाचे मान्य आहे, पण इथं देवाला आवडतं कुठे लिहिलंय? हे प्रमाण सगळ्यांच्या परिचयाचं आहे. अखंड चिंतन विठोबाचे हे देवाला आवडतं कुठं या चरणात अजिबात लिहिलेलं नाही. पण या चरणात जरी लिहिलेलं नसलं तरी तुकाराम महाराज ते वरच्या चरणात सांगतात, ते मात्र आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आपल्याला जर ते काय नाही, मी अनेक वेळा म्हणत असतो, एका चरणाचा अर्थ लावण्याकरता अख्खा अभंग अभ्यास करावा लागतो. एका अभंगाचा अर्थ लावण्याकरता अख्ख्या प्रकरणाचा अभ्यास करावा लागतो आणि एका प्रकरणाचा अर्थ लावण्याकरता अख्ख्या गाथेचा अभ्यास करावा लागतो. हे एक दोन अभंगानं काय होत नसतं. एक दोन अभंगांना कीर्तनाचा यथासार आपल्याला नाही सांगता येत. तुकोबाला म्हटणे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. इथं देवाला आवडतं असं नाही, पण वर मात्र तसं सांगितलेलं आहे. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता त्रयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. हे माझं तात्पर्य आहे. तयाचा हरिख वाटे देवा. हरिख म्हणजे प्रसन्नता, हरिख म्हणजे आवड. त्यांच्या संबंधानं देवाला प्रसन्नता वाटते किंवा देवाला त्यांची आवड आहे असं म्हणा. अगदी अर्थ लावून घ्यावा एकरता, देवाला त्यांची आवड आहे, देवाला त्यांच्याबद्दल प्रसन्नता वाटते. आता हे त्यांच्याबद्दल म्हणजे कोणाच्या बद्दल? मग पहिल्या चरणापासून लावून घ्यायचं. आपुल्या हिता जो असे जागता, तयाचा हरिख वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, तयाचा हरिख वाटे देवा. आणि अखंड चिंतन विठोबाचे, तयाचा हरिख वाटे देवा. काय नाही, या चार घटकांच्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आवड असेल तर देवाचं केलेलं चिंतन हे देवाला अधिक प्रिय आहे. म्हणून आपण काळ सारावा चिंतने. कशा करता? देवाच्या चिंतनानं सगळी फळं एकत्र मिळतात म्हणून, देवाच्या चिंतनानं सगळी संकट जातात म्हणून, आणि देवाचं चिंतन देवाला अधिक प्रिय आहे म्हणून आपण काय करायचं? काळ सारावा चिंतने. विठ्ठला विठ्ठल. दुसरं काय आहे? एकांतवासी. गंगा स्नाने एकांतवासी. दुसरं एकांतवासाने. आपलं काळ कसा गेला पाहिजे? एक चिंतनात गेला पाहिजे, दुसरा एकांतवासात गेला पाहिजे. एकांतवास कशा करता? पहिल्या घटकाला जोडून घ्यायचं. चिंतना करता आपण काळ गेला पाहिजे असं म्हटलं की नाही,
मग ते चिंतन चांगलं व्हावं याकरता एकांतवासात राहिलं पाहिजे. एकांतवासात केलेलं चिंतन हे जास्त चांगलं होतं. लोकांतात चिंतन होत नाही. तुम्ही ध्यानात घ्या, लोकांमध्ये गेल्यानंतर चिंतन होणार नाही. हा, लोकांमध्ये भजन होईल, लोकांमध्ये जय जयकार होईल, लोकांमध्ये नामघोष होईल, लोकांमध्ये कीर्तन होईल, पण लोकात चिंतन नाही होणार. चिंतन, स्मरण हे जे शब्द आहेत ना, हे सगळे एकांत साधनेचे असलेले शब्द आहेत. चिंतन करायचं असेल तर एकांत पाहिजे. एकांत. तुकाराम महाराजांना जेव्हा भजन करायचं आहे ना, तेव्हा तुकाराम महाराज सगळ्यांना घेऊन भजन करतात. तुकाराम महाराजांना वारीला जायचं आहे तेव्हा तुकाराम महाराज सगळ्या वारकऱ्याला घेऊन वारीला जातात. तुकोबारांना कीर्तन करायचं आहे तेव्हा सगळा लवाजमा टाळकरी वगैरे तुकोबारांच्या सोबत आहे. पण जेव्हा तुकाराम महाराजांना चिंतन करावं वाटतं तेव्हा तुकाराम महाराज देहू गावातून बाहेर पडतात, भंडारा डोंगरावर जातात, भामचंद्राकडे जातात, घोरवडेश्वराकडे जातात. हा एकांत शोधतात. कशा करता? चांगलं चिंतन करता यावं याकरता. मग तुकाराम महाराज एकांतवास शोधतील आणि मग तुकाराम महाराजांनी म्हणावं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळविते येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. तुकाराम महाराज म्हणतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास. एकांत कशाकरिता? चांगलं चिंतन व्हावं याकरता एकांत पाहिजे. लोकांमध्ये गेल्यानंतर चिंतन होत नाही. एकांतात चिंतन झालं पाहिजे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा एकांतवासी. तिसरं तुकोबाराय सांगतात, काळ सारावा गंगा स्नाने. गंगा स्नानात काळ गेलं पाहिजे. जास्तीत जास्त काळ आपला कशात जावा? गंगा स्नान. रोज गंगा स्नान. कसं करायचं गंगा स्नान? रोज. रोज गंगा स्नान होईल का बघा सांगा. आपण प्रयत्न जरी केला तर रोज गंगा स्नान होईल काय? हो नाही बोला जरा, माना तरी हलवा जरा. मला सांगा, रोज रोज नाही होणार. रोज कुठून गंगा स्नान करायचं? गंगा स्नान कधीतरी एखाद्या वेळेला ठीक आहे बाबा, कधीच तरी. काही काही लोकांना कधीच तरी असं वाटतं आता फारच वाढलंय आणि जावंच लागेल. आता जावंच लागेल, आता फार वाढलंय, आता गेलं पाहिजे. तिथं जाऊन एक तरी डुबकी मारली पाहिजे म्हणजे वाढलेलं संपेल. काय ते? पाप. अगदी असं पाप वाढलं की मग आपल्याला वाटतं कधीतरी गेलं पाहिजे, गंगे स्नान केलं पाहिजे. कधीतरी एखाद्या वेळेला होईल. गंगे स्नान केल्यानंतर पाप जातात की जात नाही? तो काय मत आहे आपलं? गंगे स्नान केल्यावर पापाचा नाश होतो की होत नाही? तुमचं काय मत आहे? जे असेल तर मोकळं ढाकळं राहू द्या. सांगा मला काय असलं पाहिजे? गंगे स्नान केल्यानंतर पाप जातात की नाही? जातात. नक्की पापांचा नाश होतो हे नक्की आहे. पण कोणाच्या पापांचा नाश होतो? तिथं गेल्यानंतर, गंगेत स्नान केल्यानंतर गंगेसमोर हात जोडून जो गंगेला अशी प्रार्थना करतो, आतापर्यंत कळत नकळत आमच्याकडून जी पाप झाली असतील तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि त्या पापांचा नाश करा. ती पाप परत आमच्याकडून होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ. अशी जो प्रार्थना करेल त्याच्या पापांचा नाश होईल. बाकीची तिथं जाऊन आंघोळ करून येतात आणि इथं परत येऊन तंबाखू खातात. काय फायदा आहे मात्र त्या सांगा? काय उपयोग आहे? म्हणजे तिथं जायचं कशा करता? पापाचा नाश व्हावा याच्या करता. आणि इथं आलं की परत तीच पाप करायला सुरुवात करायची. अशांचा पापाचा नाश करायला गंगा मोकळी नाही. तिला तेवढंच काम आहे का? नाही. आपण पण काहीतरी काय आहे, आपल्याकडून घडणाऱ्या पापाच्या करिता पुढं 2 पायऱ्या सांगितल्यात. एक तर पश्चाताप झाला पाहिजे आणि दुसरा प्रायश्चित्त केलं पाहिजे. 2 गोष्टी असल्या पाहिजे. पश्चातापही असला पाहिजे आणि प्रायश्चित्तही असलं पाहिजे. गंगेच्या समोर जाऊन आमच्याकडून पाप घडलीत असं म्हणून स्वीकार करणं हा पश्चाताप आहे. आणि आता परत कधीच घडणार नाही असं सांगणं हा प्रायश्चित्त आहे. मी फार सोपं सांगतोय, अगदी कठीण व्याख्या बोलत नाही. हे आमच्याकडून कळत नकळत घडलंय असं मान्य करणं, त्याच्याबद्दल खेद वाटणं हा पश्चाताप आहे. पण हे परत कधीच घडणार नाही अशा पद्धतीची कबुली देणं हे प्रायश्चित्त आहे. त्याच्याकरिता व्यवस्था करणं हे प्रायश्चित्त आहे. दुर्दैवानं माणसाचं असतं की पश्चाताप त्याला होतो पण प्रायश्चित्त करीलच असं सांगता येत नाही. प्रायश्चित्ताच्या मागे आम्ही लागत नाही. पश्चाताप 1000 वेळा आम्हाला होतो. का बरं? 1000 वेळा आम्ही परत तेच करतो म्हणून आम्हाला पश्चाताप नेहमी होतो कायम. एक चोर होता. चोरानं चोरी केली. त्यानं फारच मोठी चोरी केली. म्हणजे मोठा दरोडा, मोठी चोरी, मोठा दरोडा, मोठा डाका, असं मोठी चोरी त्यानं केली. कायमची एकदाच करू म्हटलं म्हणून त्यानं चोरी केली आणि त्या चोराला पोलिसांनी पकडलं. त्याच्यावर काय व्हायची ती कारवाई झाली. केस कोर्टामध्ये उभी राहिली. अनेक दिवसांपर्यंत ती चालली आणि नंतर त्या जजने असा निर्णय सुनावला की बाबा ह्यानं केलेल्या चोरीच्या अपराधाच्या बद्दल, गुन्ह्याच्या बद्दल याला 5 वर्षाचा तुरुंगवास
किती 5 वर्ष, आणि त्याला 5 वर्ष तुरुंगवासात ठेवलं. तो 5 वर्ष तुरुंगवासात राहिला. तिथं जो सगळ्यांना सांभाळणारा जेलर होता की नाही, त्याची याच्यावर व्यवस्थित नजर होती. 5 वर्ष याची संपली. पण काय झालं, जेव्हा जेलरने तपासलं की बाबा याची मर्यादा संपली की नाही, तेव्हा त्या जेलरच्या असं ध्यानात आलं की चुकून आपण या चोराला चुकून आपण 10 दिवस जास्त ठेवलंय, असं त्याच्या ध्यानात आलं. त्याला फार वाईट वाटलं. अरे रे, आपल्यामुळे उगाच त्याला 10 दिवस जरा जास्त भोगावं लागलं, म्हणून त्या जेलरला फार वाईट वाटलं. जेलरने लगेच ऑर्डर दिली, काही नाही, तो जो कैदी आहे की नाही, चोरी आहे ना, चोरी करणारा चोर आहे की नाही, त्याला पटकन घेऊन या. त्याची 5 वर्ष संपली, 10 दिवस आपण त्याला जास्त ठेवलंय, आपल्याकडून चूक झाली, त्या जेलरने चूक मान्य केली आणि त्याला बोलवा आणि त्याला लगेच सोडा, त्याची 5 वर्ष संपलीत. त्याला घेऊन आले. तो समोर बसला आणि मग जेलरने त्याला म्हटलं, बघ, चोरी केली होतीस, शिक्षा मिळाली, 5 वर्ष तुरुंगवासाची तुला शिक्षा मिळाली, तुझी 5 वर्ष संपलीत. पण काय आहे, माझ्या नजर चुकीने एक चूक झाली. म्हटलं काय चूक झाली? एवढीच चूक झाली की मी तुला 5 वर्षापेक्षा 10 दिवस जास्त ठेवलं. म्हटले मला तू क्षमा कर, मला तू क्षमा कर. का बाबा, 10 दिवस तुझं राहण्याचं काही नव्हतं, वास्तविक तुझी शिक्षा 10 दिवसापूर्वीच संपली होती, पण मी तुला 10 दिवस जास्त ठेवलं, त्यामुळे मला क्षमा कर. तो काय म्हटलं असेल, काहीच चिंता करू नका, 10 दिवस जास्त ठेवले ना, पुढच्या वेळेस येईल तेव्हा कमी करून घ्या. विषय संपला. याचा अर्थ काय आहे, परत यायची त्याची तयारी आहे, परत यायची त्याची तयारी आहे. याला काय पश्चाताप आहे, पण प्रायश्चित्त कुठे मला सांगा. बहुतेक गंगे स्नान करणारे असेच असतात, त्याची परत याची तयारी असते. तो म्हणत असतो वर्षात परत येऊ आपण. ऐका, गंगा पापाचा नाश करते हे नक्की आहे, गंगा पापाचा नाश करते हे नक्की आहे, आणि त्याच्याकरता आपण गंगा स्नान करतो हेही खरं आहे. पण ते एक दिवस होईल ना, रोज कुठून आणायचं, रोज कुठून गंगा स्नान कराल? रोज गंगा स्नान होणं शक्य नाही. पण तुम्हाला सांगू, रोज जरी गंगा स्नान होणं शक्य नसलं तरी माझ्याकडे असा एक उपाय आहे की त्यामुळे तुम्हाला रोज गंगा स्नान करता येईल. रोज गंगा स्नान, रोज गंगा स्नानाचा माझ्याकडे एक उपाय आहे. सांगू का तुम्हाला? करणार असाल तर सांगतो. सांगू काय? रोज गंगा स्नान अगदी सोपा उपाय आहे, कठीण आहे असं नाही. सांगू का उपाय? तुम्ही फक्त हो म्हणा, मी सांगतो. तसा मी उपाय सांगणार बुवा नाहीये, मला असे बाकीचे कुठले उपाय नाही, पण एवढा एकच उपाय मला माहिती आहे. तुम्ही सांगा, रोज गंगा स्नान घडावं. काय उपाय आहे? सोपा उपाय. तुम्ही सगळे कराल ना? तुमच्या हो मध्ये मला कॉन्फिडन्स दिसत नाही अजिबात. हो असं म्हणा ना, हो करू म्हणून करणार ना सगळे. ते मनातल्या मनात त्यांच्या असं चाललं, कुणाच ठेव काय उपाय असणार, हो तरी कसं म्हणायचं आधी. तुम्ही करणार, सांगतो. काय नाही, सोपा उपाय आहे. रोज गंगा स्नान घडावं याच्याकरता सोपा उपाय आहे. काय आहे? रोज गंगा स्नान घडावं असं जर वाटत असेल, एकदम सोपा उपाय आहे, गळ्यात तुळशीची माळ घालायची. एकदम सोपा उपाय, एकदम सोपा उपाय. म्हणून हो म्हणत नव्हते बरे, माहिती होतं काहीतरी अडचणीचा उपाय असणार आहे बाबा. हा उपाय सोपा आहे, पण तो दिसतो तेवढा सोपा पण नाहीये. काय आता हो कोण म्हणते सांगा बरं? आता कोण हो म्हणणार आहे? हात वर करा. कोण आहे? आधी असणाऱ्यांनी नका म्हणून, आधीच आहेत त्यांना काय हो म्हणायची गरज नाहीये. ऐका, तुळशीची माळ घालावी, रोज गंगा स्नान आहे. तुम्हाला काय संबंध आहे? काही नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तो रोज सकाळी जेव्हा स्नान करतो ना, आंघोळ करत असताना तुळशीच्या मण्यावरून शरीरावर गेलेलं पाणी हे गंगा स्नानाचंच पुण्य देतं. म्हणून तुळशी माळ घालायची, रोज गंगा स्नान. रोज गंगा स्नान हे सोपा उपाय आहे. रोज गंगा स्नान, तुळशीची माळ. बरं हे नाही, मी दुसरा उपाय सांगतो तुम्हाला. आपल्याला गंगा स्नान घडावं याच्याकरता आपण काय करायचं? वाचे म्हणता, गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा. हे एकदम सोपं आहे. म्हणजे काय? रोज स्नान करत असताना गंगेचं नामस्मरण करायचं. स्नान करत असताना गंगेचं नामचिंतन केलं की आपल्याला गंगा स्नानाचं पुण्य होतं. पण परत गंमत सांगू काय, ते आठवायला तरी पाहिजे की नाही गंगा गंगा. त्यापेक्षा माळ घाला, हे सोपं आहे. आठवायची गरजच नाही आपल्याला. बरं हे पण नाही तर मी तिसरा उपाय सांगतो. सद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाच्या अनुसार ज्ञानोबा म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे ते सेवेसी केर शरीरे लोण कीजे. आपल्या घरातले आपले माता पिता म्हणजे त्यांच्या चरणाशी सगळी तीर्थ एकत्र आहेत. केवळ गंगा नाहीये, सगळी तीर्थ एकत्र जर असतील तर त्यांच्या चरणाचं दर्शन घेणं आणि त्यांच्या चरणाची सेवा करणं
हे पण आपल्याला रोज गंगा स्नानाचं पुण्य देतं. काळ सारावा गंगा स्नाने. संपलं. काळ सारावा चिंतने, काळ सारावा एकांतवासी, काळ सारावा गंगा स्नाने. दोन गोष्टी राहिल्या. काळ सारावा देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. रोज देवाचं पूजन केलं पाहिजे. मनोभावे देवाचं पूजन केलं पाहिजे. यथासांग देवाचं पूजन केलं पाहिजे. आपल्याला जसं शक्य होईल तसं केलं पाहिजे. पंचोपचारे तर पंचोपचारे करावे, षोडशोपचारे तर षोडशोपचारे करावे. जसं जसं आपल्याला जमेल त्या त्या पद्धतीनं आपण रोज देवांचं पूजन केलं पाहिजे. बरं का, आपण आपल्या घरात जे जे काही देव असतील त्या सगळ्या देवांचं आपण रोज पूजन केलं पाहिजे. आम्ही काही काही घरांमध्ये जातो, इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांनी देवाचं पूजन केलेलं असतं. अनेक घरं इतकी सुंदर, म्हणजे कधी कधी काही काही मंडळी अशी पण आहेत की घरात गेल्यानंतर ती आधी आम्हाला देवघर दाखवतात. देवघर, तुम्ही आमचं देवघर बघा. का बरं? इतकं सुंदर त्यांनी सजवलेलं असतं की नाही. म्हणजे त्या माणसांचं घर जितकं सुंदर असतं त्याच्यापेक्षा देवघर जास्ती सुंदर असतं. आणि ते तसं असलं पाहिजे. आपण आपलं देवघर रोज सजवलं पाहिजे. रोज आपल्या देवघरामध्ये चांगल्या पद्धतीचं सजवणं होईल याची व्यवस्था आपण केली पाहिजे. देवाच्या पूजने देवाचं पूजन केलं पाहिजे. आणि प्रदक्षिणा तुळशीच्या, रोज तुळशीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. तुळशीला पाणी घातलं पाहिजे, पण तुळशीला शुद्ध पाणी घातलं पाहिजे. ध्यानात घ्या, निर्माल्याचं पाणी तुळशीला घालायचं नसतं. हाय राहिलेलं म्हणून घाला तुळशीला, असं अजिबात करायचं नाही. तुळशीला आपण शुद्ध पाणी घातलं पाहिजे. आपण तुळशीला निर्माल्याचं पाणी घालायचं नाही, शुद्ध पाणी तुळशीला घालायचं, नमस्कार करायचा आणि एक तरी प्रदक्षिणा तुळशीला आपण केली पाहिजे. अर्थात हे सगळं त्यांच्या करता आहे की ज्यांची तुळस अंगणात आहे. हे दुसऱ्या कोणाचं नाही, हे आमचंच आहे. आता ज्यांची तुळसच बाल्कनीत आहे त्यांनी काय करायचं मला सांगा. आणि आता आमची पण बाल्कनीत आहे, काय करायचं? काही नाही, उपाय इतकाच आहे. मग मानसिक प्रदक्षिणा करायची, दुसरं काय करता सांगा. काही नाही, मानसिक का होईना देवा तुळशीच्या प्रदक्षिणा जितका काळ लागतो की नाही तितका काळ हात जोडून तुळशीच्या समोर उभं राहायचं, मनोमन प्रदक्षिणा करायची. पण करायची इतकं मात्र नक्की आहे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी, देवा गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. या 5 घटकांचा विचार पहिल्या चरणात थोडासा लौकिक अंगाने विचार करत असताना पारमार्थिक अंगाचे हे पहिले 5 घटक जसे पहिल्या चरणात आहेत तसे लौकिक अंगाचे 5 घटक तुकाराम महाराज सांगतात दुसरे चरण. युक्त आहार विहार, युक्त आहार Hare
चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. धावता विचार आहे युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. हा निद्रा शब्द थोडा अलीकडे घ्यायचा आणि नसावी शब्द दोन्हीकडे लावायचा. नसावी बासर निद्रा नसावे बहु भाषण. या गोष्टी काय पहिल्या चरणात किती 5 दुसऱ्या चरणात 5 आहे. त्याच्यापैकी 3 गोष्टी असाव्या म्हणून सांगितल्या आणि 2 गोष्टी नसाव्या म्हणून सांगितल्या. काय काय असलं पाहिजे? चांगला आहार युक्त आहार म्हणजे चांगला आहार. युक्त विहार म्हणजे चांगला फिरणं. विहार म्हणजे फिरणं. म्हणजे पहिली गोष्ट काय? चांगलं खाणं. दुसरी गोष्ट चांगलं फिरणं. आणि तिसरी गोष्ट नेम इंद्रियांशी सार इंद्रियांना चांगले नेम घालून देणं. या 3 गोष्टी असल्या पाहिजेत. आणि 2 गोष्टी नको म्हणून सांगतात. नसावी बासर निद्रा म्हणजे जास्त झोप नको आणि नसावे बहु भाषण म्हणजे जास्त बोलणं नको. या 2 गोष्टी नसल्या पाहिजेत. 3 गोष्टी काय असल्या पाहिजेत? युक्त आहार चांगलं खाणं असलं पाहिजे. खायचं कसं? चांगलं. तसं खायचं कसं हे शिकवायची गरज नाहीये पण ते चांगलं खाणं असलं पाहिजे. चांगल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. कमीत कमी काय खाल्लं पाहिजे? जे खाण्याच्या योग्यतेचं आहे तेच खाल्लं पाहिजे. जाऊ द्या आता अजून मी स्पष्ट नाही करत कारण बऱ्याचशा वेळेला खडी आणि सिमेंट सुद्धा खाल्लं जातं म्हणून मी म्हटलो जे खाण्याच्या योग्यतेचं आहे तेच खाल्लं पाहिजे. काय खावं आपण? काय चांगला आहार घेतला पाहिजे. भगवद्गीतेच्या अनुषंगाने विचार ऐकाल तर आपण शुद्ध आहार घेतला पाहिजे आणि आपण सात्विक आहार घेतला पाहिजे. आहार शुद्ध असावा, आहार सात्विक असावा आणि आहार हा शाकाहार असला पाहिजे. आपण मांसाहार टाळला पाहिजे. आपण शाकाहार घेतला पाहिजे. माणसाचं जीवन हे शाकाहारानं परिपूर्ण असलं पाहिजे. शुद्ध आहारानं परिपूर्ण असलं पाहिजे आणि सात्विक आहारानं परिपूर्ण असलं पाहिजे. म्हणून युक्त आहार. युक्त आहार म्हणजे काय माहितीये का? थोडं खाल्लं पाहिजे. माणसानं जास्त खाऊ नये. आयुर्वेद आपल्याला असं सांगतं ज्याला जास्त जगायचंय त्यानं कमी खायचं. ज्याला जास्त जगायचंय त्यानं कमी खायचं. म्हणजे कधी कधी तर नेमका आपण खाण्याकरता जगतो की जगण्याकरता खातो हाच मोठा प्रश्नचिन्ह आहे. आपण काय केलं पाहिजे? खाण्याकरता जगलं पाहिजे की जगण्याकरता खाल्लं पाहिजे? मला सांगा. कन्फ्युजन असेल तर नंतर सांगा. असं काही नाही. आपण काय केलं पाहिजे? आपण जगण्याकरता खाल्लं पाहिजे. खाण्याकरता अजिबात नाही जगलं पाहिजे. नुसतं खायचं 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 म्हणजे किती? ते दशमीच्या दिवशी तर रात्री लोक असं सांगतात ना महाराज 12 वाजता एकादशी लागेल खाऊन घ्या. हो बाबा म्हणजे ते इतक्या आविर्भावानं सांगतात ना जसं पुढची 15 दिवस आता खाणारच नाही हा काहीच असं आहार सांगतात. बरं त्यातल्या त्यात अजून गडबड अशी आहे की 12 वाजता एकादशी चालू होणं याचा काय संबंध हे पण मला कळलं नाही अजून. 12 वाजता कुठली एकादशी चालू होते हो? 12 वाजण्याचा कॅलेंडर वेगळा आहे आणि एकादशीचा कॅलेंडर वेगळा आहे. 12 वाजताचा जो दिवस बदलतो तो इंग्रजी कॅलेंडर आहे आणि पहिल्या प्रहराला दिवस बदलणं हा हिंदू कॅलेंडर आहे. आपल्या संस्कृतीचा कॅलेंडर आहे. याचा अर्थ काय आहे? आपण आपलं कॅलेंडर आहे की नाही आपल्या अनुसार दिवस कधी बदलतो? पहिल्या किंवा अगदी म्हणजे पहिल्या प्रहराला 2:30 3 3:30 वाजता आपली एकादशी सुरू होते. त्याच्यामुळे असं नाही म्हटलं पाहिजे की एकादशी दशमी संपेल एकादशी सुरू होईल तुम्ही खाऊन घ्या. बरं हे एकादशी निर्जला करणाऱ्याला असं म्हटलं असतं तर ठीक होतं. एकादशी कुठं निर्जला आहे? काही काही लोक एकादशीला फलाहार करतात आणि काही काही लोक एकादशीला फराळ करतात. फरक कळला तर बघा दोघांमधला. फराळ करणारा एकादशीचा एकही पदार्थ सोडत नाही. ते एकादशी आणि दुप्पट काय कधी कधी तिप्पट पण खाशी भरपूर खातात लोक. असं नाही केलं पाहिजे. कमी खायचं. कमी खाल्लं पाहिजे आपण. युक्त आहार. युक्त म्हणजे जितकं आपल्या शरीराला आवश्यक आहे तितकंच खाल्लं पाहिजे. तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. आपल्या शरीराचा कार्यभाग जेवढ्यानं चालणार आहे तेवढंच आपण अन्नाचा स्वीकार केला पाहिजे. अधिक नाही खाल्लं पाहिजे. युक्त आहार. एक युक्त विहार म्हणजे चांगलं फिरणं असलं पाहिजे. चांगलं फिरणं म्हणजे काय? चांगल्या ठिकाणी फिरणं आणि चांगल्याच्या सोबत फिरणं याला चांगलं फिरणं असं म्हणतात. युक्त आहार युक्त विहार नेम इंद्रियांची आपल्या इंद्रियांना चांगले नेम घालून दिले पाहिजे. चांगले म्हणजे तरी कुठले? तुकोबाराय आपल्याला मध्यस्थी करून असं सांगतात. घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे
विठोबाचे गोड नाम विठोबाचे हा इंद्रियांना घालून दिलेला नियम आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. आणि तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. हा अख्खा अभंग तुकाराम महाराजांचा आपल्या इंद्रियांना नेम कसे घालावे याचं मार्गदर्शन करणारा अभंग आहे. नेम इंद्रियांची सार, नसावी बासर निद्रा. बासर म्हणजे राहण्याचं ठिकाण, मुक्कामाचं ठिकाण, त्याला बासर असं म्हणतात. मुक्कामी जसे आपण सताळ भरपूर झोपतो की नाही तसं झोपायचं नाही. ज्याला चांगलं चिंतन करायचंय त्यानं जास्त झोपलं नाही पाहिजे. ज्याला चांगलं चिंतन करायचंय त्यानं जास्त झोपायचं नाही. त्याची झोप कमी असली पाहिजे. चिंतन करणाऱ्याची झोप कमी असली पाहिजे. नाहीतर वारीला जातो आणि सगळे तंबू पडतात तरी याची झोप उघडत नाही. असं नाही केलं पाहिजे. आपण लवकर उठलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. जास्त झोप नसावी. नसावी बासर निद्रा, नसावे बहु भाषण. जास्त बोलणं नसलं पाहिजे, कमी बोलायचं, थोडं बोललं पाहिजे. माणसानं किती बोललं पाहिजे? थोडं बोललं पाहिजे. किती बोललं पाहिजे? थोडं बोललं पाहिजे. मी थोडं बोललं पाहिजे हे वेळेपेक्षा 10-15 मिनिटं जास्त घेऊन बोलायला लागलोय. थोडं बोललं पाहिजे. थोडं किती बोलायचं? थोडं बोलायचं, थोडं बोलायचं. फक्त एवढंच आहे की थोडं बोलायचं पण पुढचं ऐका, चांगलं बोलायचं. थोडं बोलायचं पण चांगलं बोलायचं. काही लोक थोडंच बोलतात, जास्त बोलत नाही, थोडंच बोलतात. पण असं बोलतात ना की पुढची 15 दिवस मंडळात भांडणं झाली पाहिजेत, अशी बोलतात काही. असं नाही, थोडं बोलायचं, चांगलं बोलायचं. साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी, अमृतासारखं बोलावं, गोड बोलावं, रसाळ बोलावं, समोरच्याच्या अंतःकरणाला समाधान होईल असं बोलावं. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. माणसानं अत्यंत गोड बोललं पाहिजे. एखादा माणूस जर नवीन भेटला, त्याची आपली पहिलीच भेट असेल तर पहिल्या भेटीत तरी कमीत कमी माणसानं इतकं गोड बोलायचं, इतकं गोड बोलायचं, इतकं चांगलं बोलायचं, इतकं चांगलं बोलायचं, इतकं चांगलं बोलायचं, इतकं चांगलं बोलायचं, काय नाही इतकं चांगलं, असं चांगलं बोलायचं, असं चांगलं बोलायचं की आपल्या बोलण्याकडे पाहून समोरच्याला असं वाटलं पाहिजे हा माणूस मला रोज भेटला पाहिजे. असं चांगलं बोललं पाहिजे. कधी कधी अशी माणसं भेटतात, ती माणसं भेटली की असं वाटतं इथं भेटलात वर भेटू नका किंवा पुन्हा भेटू नका. असलं आपलं फटकळ बोलणं असलं पाहिजे. आपलं बोलणं गोड असावं, थोडं बोलायचं, चांगलं बोलायचं. तुकोबाराय म्हणतात नसावी बासर निद्रा आणि नसावे बहुभाषण. या 2 गोष्टी नसल्या पाहिजेत. 10 गोष्टींचा विचार झालाय. 8 गोष्टी असाव्या म्हणून सांगितल्या, 2 गोष्टी नसाव्या म्हणून सांगितल्या. तिसऱ्या चरणात परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. यामध्ये जोडी शब्द दोन्हीकडे लावून घ्यायचा. परमार्थ महाधन जोडी आणि देवाचे चरण जोडी. आपण काय केलं पाहिजे? जोडी म्हणजे मिळवा, जोडणं म्हणजे मिळवणं, म्हणजे ते आपण संपादन करणं. परमार्थ रूपी महाधनाची प्राप्ती करून घ्यायची 1 आणि देवाच्या चरणाची प्राप्ती करून घ्यायची 2. या दोन्ही गोष्टी आपण प्राप्त करून घेतल्या पाहिजेत. व्हावया जतन हे उपाय लावाचे. ह्या वरच्या 10 गोष्टी सांगितल्यात की नाही, त्या 10 गोष्टी जतन व्हाव्या याकरता हे वरचे 2 लाभाचे उपाय तुकाराम महाराज सांगतात. 10 गोष्टींचा विचार झालाय. काय काय सांगितलं आपण? देवाचं चिंतन केलं पाहिजे. चिंतन, एकांतवास, गंगा स्नान, देवाचं पूजन, तुळशीच्या प्रदक्षिणा, चांगलं खाणं, चांगलं फिरणं, इंद्रियांना चांगले नेम, या 8 गोष्टी असाव्यात. त्याच्यानंतर जास्त झोप नसावी, जास्त बोलणं नसावं. 10 झालं. परमार्थ मिळवला पाहिजे 11, देवाचे चरण मिळवले पाहिजेत 12. आणि शेवटची गोष्ट सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात आपण काय करायचं? हा जो देह आहे की नाही, हा देह भगवान परमात्म्या करता समर्पित करायचा. देह देवाचे कारणी, हे जे आपण म्हटलो की नाही, म्हणजेच देह भगवंता करता समर्पित करायचा. देह एकदा का भगवान परमात्म्या करता समर्पित केला आणि कोणतीच उपाधी आपल्याकडे राहिली नाही की आपल्याला सर्वस्वी आनंदाचा भोग घेता येईल. तुकोबारांनी सांगितलं. अभंगाचं शेवट.
काहीच न घ्यावा भर काहीच न घ्यावा भर काहीच न घ्यावा देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघावा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियांचे सार नसावी बासर निद्रा बहु भाषण ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम काही वाजवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम देतो उपस्थित सर्व श्रोत्यांचे अनेक आभार व्यक्त करतो आदरणीय सगळेच काळकरी गायनाचार्य मृदंग वादक मंडळी तुम्हाही सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो आपण समस्त ग्रामस्थ देवघर एकत्र येऊन संपन्न करत असलेला आपला हा 43व्या वर्षातला अखंड नामोत्सव आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सुनियोजित रीतीने आपण हा उत्सव या ठिकाणी संपन्न करतो आहोत मी आभार व्यक्त करेन त्या सगळ्याच ज्येष्ठ मंडळींचे की ज्यांनी हा उत्सव 42व्या वर्षापर्यंत 42 वर्ष सांभाळलाय त्या सगळ्या ज्येष्ठांचे मी अनेक आभार व्यक्त करतो आणि 43व्या वर्षापासून पुढे नेण्याची सगळी जबाबदारी ज्या तरुणांनी घेतली आहे मी त्यांची अनेक आभार व्यक्त करतो या दोघांचे पण आभार व्यक्त केले पाहिजेत मोठ्यांनी सोडून तरुणांकडे दिलं याकरता त्यांचा आभार आहे आणि तरुणांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली म्हणून तरुणांचे आभार आहे
ध्यानात घ्या, दोनही जबाबदाऱ्या फार महत्वाच्या आहेत. मोठ्यांचं मार्गदर्शन आहे, तरुणांचं सामर्थ्य, एकत्रीकरण आणि बळ आहे. आणि म्हणून हा उत्सव एका वेगळ्या रंगात, वेगळ्या थाटात आपल्या समोर उभा राहिला आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना आनंद घेता आला. मी या सगळ्या व्यवस्थापक आयोजक मंडळींचे अनेक आभार व्यक्त करतो. इथपर्यंत येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून झाला, हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदरणीय महेंद्र महाराज यांच्यामुळे आजचा हा कीर्तनाचा योग माझ्या वाट्याला आला. मी आदरणीय महाराजांचे अनेक अनेक आभार व्यक्त करेन. वारकरी संप्रदायीन कीर्तनकारांच्या सगळ्याच मांदियाळीमध्ये जी जी काही तरुण नावं आहेत, या सगळ्या तरुण कीर्तनकारांमध्ये अत्यंत महत्त्वाचे कीर्तनकार म्हणजे आमचे महेंद्र महाराज आहेत. अत्यंत जबाबदार तरुण कीर्तनकार आणि आपल्या सगळ्या चाकोरीत आणि चौकटीत राहून शुद्ध भाषेमध्ये आणि सगळ्या प्रमाणांचा, संत वाङ्मयांचा अनुसंग करून, व्यासंग करून कीर्तनाची परंपरा यथासांग संपन्न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय महेंद्र महाराज आहेत. महेंद्र महाराजांच्या नियोजनातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव हा या ठिकाणी संपन्न होतो आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे. महेंद्र महाराजांचं वेळ देणं आहे आणि त्यांचं या ठिकाणी काय नाही, एवढी रोजच्या रोज कीर्तनं असलेली मंडळी तरी पण परत कीर्तनं करता इथं येणं हे किती अवघड गोष्ट आहे. हे फार अवघड गोष्ट आहे. महाराज आज या ठिकाणी उपस्थित राहिले, मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. चांगली गायनाची साथ ज्यांची आपल्याला प्राप्त झाली, हरिभक्तीपरायण आदरणीय मयूर महाराज डोंगरे आणि हरिभक्तीपरायण आदरणीय जयेश महाराज कराळे आणि सगळीच ही गावातली भजनी मंडळी, मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. मयूर महाराजांनी आणि जयेश महाराजांनी उत्तम पद्धतीने कीर्तनाची साथ केली, मी त्यांचे आभार व्यक्त करेन. हरिभक्तीपरायण आमचे सिद्धू महाराज वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे कीर्तनाची साथ केली म्हणून तुमचे आभार व्यक्त करेन. साऊंड सिस्टीम आपण प्रतिकूल परिस्थितीत चांगली हाताळली म्हणून मी तुमचे आभार व्यक्त करेन. काही नाही, काहीतरी कमी झाल्यानंतर अहो काही नाही, सगळेच्या सगळे पदार्थ उपलब्ध आहेत आणि भाजी चांगली केली यात नवल काय आहे. एखादा मसाला कमी असल्यानंतर पण भाजी चांगली केली यात नवल आहे. त्याप्रमाणे एखादी गोष्ट कमी असल्यानंतर पण त्यांनी व्यवस्थित हाताळलंय म्हणून मी त्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करेन. अन्य जी जी काही श्रोता मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे राम काका काळे या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अन्य करून सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. मी एक अत्यंत आदरानं एक गोष्ट तुमच्यासमोर मांडेल की आपल्या ह्या गावालगत गावामध्ये जवळजवळ आपल्या सगळ्यांच्या उपयुक्त अशी एक वारकरी संप्रदायीन संस्था आपल्याकडे उभी राहते आहे. आणि मी असं म्हणेन की वारकरी संप्रदायीन संस्था उभी राहण्याकरिता आपण प्रत्येकानं चांगल्या पद्धतीनं पुढे आलं पाहिजे. कारण काय आहे तर हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं जे सगळं आचरण आहे की नाही, आजच्या या अभंगात किती घटक सांगितलेत? 13 घटक सांगितलेत. आणि या अभंगातले सगळी 13 घटक व्यवस्थित जर आपल्याकडून पाळली जावी असं वाटत असेल तर त्याचा अधिष्ठान म्हणून एक संस्था उभी राहते. आपण तिला सहकार्य केलं पाहिजे. कारण तिला सहकार्य करणं, संस्था उभी राहण्याकरिता सहकार्य आपण करणं, मी म्हणेन हे पण मनुष्याच्या आचारसंहितेमध्ये बसणारे एक लक्षण आहे. आपण ते केलं पाहिजे. कारण ती फक्त आपल्या गावाकरता नाही आहे, आपल्या अख्ख्या समाजाकरिता, आपल्या अख्ख्या विभागाकरता ते कार्यरत होणार आहे. म्हणून त्याच्याकरता आपण जास्तीत जास्त हातभार लावला पाहिजे आणि आपण आपल्या आचरणाला चांगली दिशा दिली पाहिजे. तुकाराम महाराजांचा या अभंगातला अट्टहास काहीच नाही आहे. अख्ख्या अभंगातून तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय असं जर विचाराल तर काय सांगितलंय सांगा हो. अगदी सुरुवातीला सांगितलं होतं, विसरले की काय? काही नाही, 2च गोष्टी सांगितल्या. तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात? मनुष्य जीवनाची आचारसंहिता. असं विसरू नका ना. 1.5 तास झाला आत्ताशी, उद्यापर्यंत लक्षात ठेवायचं तुम्हाला. काय नाही, तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या आचारसंहितेचं चांगलं चिंतन करायचं आणि त्या पद्धतीनं चांगलं आचरण करायचं, जेणेकरून आनंद प्राप्त होईल. आणि आनंदाकरिता जास्तीत जास्त भजन करावं. ती भजन करण्याची बुद्धी भगवंतानं आपल्याला द्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय
दलीप भक्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय श्री राम। मौजे देवघर येथे देवघर ग्रामवासीय द्वारा आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची आजची 6व्या दिवसाची सेवा हबब श्री जयेश महाराज भाग्यवंत अंबरनाथ यांनी केलेली आहे। या सेवेतून महाराजांनी चिंतन आणि आचारसंहिता आपणा सर्वांना त्यांच्या गोड वाणीतून, वाणीमध्ये एक असामान्य माधुर्य होतं आणि प्रत्येक शब्द त्यांच्या वाणीतून आपल्या हृदयापर्यंत पोहोचला असे भाग्यवंत महाराज आणि त्यांनी सांगितलेले जे विचार आहेत ते प्रत्येक श्रोत्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी ऐकण्याचं भाग्य आम्हास लाभलं, हे आमचं सौभाग्य म्हणावं लागेल। ही जी त्यांनी सेवा केलेली आहे त्या सेवेबद्दल आमची सप्ताह कमिटी त्यांच्या अत्यंत आभारी आहे। त्याचबरोबर गेले 5 दिवस ज्यांच्या सुमधुर गोड गायनाने आम्ही श्रोते जन भाविक भक्त हा परमार्थ अगदी मनापासून ऐकत आहोत असे जयेश महाराज, त्याचबरोबर मयूर महाराज आणि आम्हा सप्ताह कमिटीला वेळोवेळी अगदी सुरुवातीपासून ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, ज्यांच्या सहकार्यानेच हा सप्ताह सुरू आहे असे महेंद्र महाराज आणि आमचे सर्व या परिसरातील भक्त मंडळी, भाविक, सातकरी मंडळी त्यांच्या साथीनं आजची ही कीर्तन सेवा श्रोत्यापर्यंत पोहोचली, त्या सर्वांचे सप्ताह कमिटीबद्दल मनपूर्वक आभार। त्याचबरोबर मृदुंगाचार्य जे गेले 5 दिवस चेतन तरे महाराज ज्यांच्या वादनाने एक कीर्तनाचं पावित्र्य हे श्रोत्यापर्यंत पोहोचवण्याचं, एक भक्तिभाव निर्माण करण्याचं त्यांच्या वादनाने या मंडपामध्ये एक माधुर्य निर्माण केलं होतं आणि तशाच प्रकारचं माधुर्य आपल्या कौशल्याने आज वारगडे महाराजांनी इथे दाखवलेलं आहे, काही कमी पडू दिलेलं नाही। मी त्यांचंही सप्ताह कमिटीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो।